कुडाळ शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। मात्र आज पावसाने उसंत घेतल्याने पूर ओसरला आहे। येथील 3 ते 4 घरांमध्ये पुराचे पाणी गेले, मात्र येथील नागरिक आधीच दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले, त्यामुळे नागरिकांच्या घरातील वस्तूंचे किरकोळ नुकसान झाले। यंदा या नगराच्या बाजूने वाहणाऱ्या ओहोळ्यातील गाळ काढला गेल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झाली नाही। कुडाळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये गेले 2 दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती। पण ही पूरस्थिती निर्माण झाली असताना याचा नागरिकांना गेल्या 2 वर्षापूर्वी किंवा गेल्या काही वर्षापूर्वी जसा फटका बसला तसा फटका यावेळी बसलेला नाही। त्याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी प्रशासन आणि नाम फाउंडेशनच्या वतीने या ओहोळ्यामधल्या नाल्यामधला गाळ काढण्यात आला आणि याचा परिणाम म्हणून ज्या प्रमाणात पाणी पूर्वी यायचं त्या प्रमाणात आलं नाही, कमी प्रमाणात पाणी आलं आणि 2 ते 3 घरांमध्ये पाणी गेलं, पण त्यांचं तेवढं काही नुकसान झालं नाही असा आमचा अंदाज आहे आणि आम्ही जाऊन सुद्धा स्वतः आलो। यापुढे भंगसा नदीचा जो पुढचा भाग आहे कविल कट्टा ते पुढील बावपर्यंतचा त्या नदी पात्रात जो गाळ साचलेला आहे तो काढावा अशी आम्ही मागणी करणार आहोत। तसेच शहरातील केळबाईवाडी असेल, लक्ष्मीवाडी असेल, या ठिकाणी जे ओहोळ आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणावर पुराचं येतं, त्या ठिकाणी सुद्धा हे गाळ उपसा करावा अशी मागणी आम्ही लवकरच प्रशासन तसेच स्थानिक आमदार निलेशजी राणे यांच्याकडे करणार आहोत। आणि अचानक पाणी आल्यामुळे काही सामान मला उचलता आलं नाही आणि माझ्या घरात सगळं पाणी जाऊन सामानाची विल्हेवाट म्हणजे खराब झालं, पीठ वगैरे सगळं असं धान्य वगैरे ते आता मी फेकून टाकलंय। आता ठीक आहे, आता पाणी जरा ओसरलंय, आता म्हणजे स्वच्छ करून आले मी।